भारत-पाक युद्धादरम्यान ट्रम्प यांच्या आवाहनानंतर मोदींनी सरेंडर केल्याचा आरोप राहुल गांधींनी एका सभेत केला होता। राहुल गांधींच्या या वक्तव्यानंतर मोठा वाद निर्माण झालाय। भाजपनं राहुल गांधींच्या या वक्तव्यावर जोरदार टीका केलेली आहे। आता काँग्रेसमधूनच राहुल गांधींच्या वक्तव्याचा विरोध करणारी वक्तव्य समोर येऊ लागली आहेत। भारतानं अमेरिकेच्या आवाहनानंतर माघार घेतलेली नाही असं काँग्रेस नेते शशी थरूर यांनी ठणकावून सांगितलंय। पाकनं हल्ले थांबवल्यानंतरच भारतानं युद्ध समाप्ती केल्याचं थरूर यांनी स्पष्ट केलं। उधर से ट्रंप ने एक इशारा किया, फोन उठाया, कहा मोदी जी क्या कर रहे हो? नरेंद्र सरेंडर, और जी हजूर करके नरेंद्र मोदी जी ने ट्रंप के इशारे का पालन किया। We don't know exactly what his folks said to Pakistan. We didn't need persuading by anybody because our signal from day one was, if Pakistan hits back, we will hit them even harder. If they stop, we will stop. We said that from the first day, we said it on the last day. The whole thing lasted only about 88 hours. So from our point of view, there was no need to ask us to stop because we were going to stop as soon as Pakistan did. Of course, they may have talked to Pakistan, they may have said various things to Pakistan. We will never know what was said because देशाच्या ईशान्येकडच्या भागांना मुसळधार पावसाचा तडाखा बसलाय। सिक्कीम, आसाम आणि मणिपूरमध्ये पावसानं मोठं नुकसान केलंय। सातत्यानं पडणाऱ्या पावसामुळे अनेक भाग पाण्याखाली गेलेत। ब्रह्मपुत्रा नदी धोक्याच्या पातळीवरून वाहतेय। सिक्कीममध्ये तिस्ता नदीच्या पातळीत मोठी वाढ झाली असून रस्ते आणि पूल पाण्याखाली गेलेत। सिक्कीममधील लाचनमध्ये दरड कोसळल्यामुळे रस्ते वाहतूक बंद झाली आहे। आसाममध्ये सुद्धा अनेक घरं पाण्याखाली गेली आहेत। रस्ते पाण्याखाली गेल्यामुळे अनेक गावांचा संपर्क तुटलाय। बाबत मोठी बातमी आहे। युतीबाबत मी वक्तव्य करणार नाही असं अमित ठाकरे म्हणालेत। युतीबाबत दोन भावांनी बोललं पाहिजे असं अमित ठाकरेंचं म्हणणं आहे। युती संदर्भात राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे चर्चा करतील असं अमित ठाकरे यांनी म्हटलंय। महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या दोन्ही बंधूंच्या पक्षांमध्ये युती होणार का? या युतीबाबत राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे चर्चा करतील। मी त्याबाबत वक्तव्य करणार नाही असं अमित ठाकरे म्हणालेत। राज ठाकरेंचे पुत्र, युतीबाबत मी वक्तव्य करणार नाही, युतीबाबत दोन भावांनी बोललं पाहिजे असं अमित ठाकरे म्हणालेत। त्यामुळे युती संदर्भातली चर्चा ही राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे करतील असं अमित ठाकरे म्हणाले। तर गेल्या काही दिवसांपासून राजकीय वर्तुळात हे दोन पक्ष एकत्र येणार का, त्यांची युती होणार का, या संदर्भातल्या चर्चा सुरू असताना युतीबाबत दोन्ही भावांनी बोललं पाहिजे असं स्वतः राज ठाकरेंचे चिरंजीव अमित ठाकरे म्हणतायत। मी त्याबाबत काही वक्तव्य करणार नाही, दोन भावांनी युतीबाबत बोललं पाहिजे आणि राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे चर्चा करतील असं ते म्हणाले। माझी भूमिका एवढंच आहे, तुम्ही जे दोन भाऊ बोलताय, मला वाटतं त्या दोन भावांनी बोललं पाहिजे। आम्ही खाली बोलून काही फरक पडणार नाही आहे, मला काही इश्यू नाही, दोन भाऊ एकत्र येणार। पण मी 2014ला 17ला बघितलं आहे, 2014-17 सोडा मी कोविड काळात बघितलं आहे, जिकडे मला वाटतं उद्धवजी मुख्यमंत्री होते। राजसाहेबांनी तेव्हा उद्धवजींना पहिला फोन केलेला की हे भीषण एक आजार आला आहे आपल्यावर, त्याच्यामुळे कुठचंही सरकार असो आपण त्यांची साथ दिली पाहिजे। आणि मी अनेकदा बघितलं हे फोन कॉल, तो मला वाटतं त्यांची इच्छा असेल तर त्यांनी फोन करावा। हे मीडियासमोर बोलून किंवा वर्तमानपत्रात बोलून काही अशा युत्या होत नाही। सगळ्या गोष्टी मीडियासमोर बोलल्या तर कुठे ना कुठे प्रस्ताव जो असतो, जो लेटर असतो, प्रस्ताव असतो, एकमेकाला भेटणं असतं। कारण एकीकडे वक्तव्य राजसाहेबांनी, मला वाटतं त्यांच्याकडे एकमेकांचे नंबर आहेत, ते बोलू शकतात। त्याच्यामुळे मी तुमच्यासमोर येऊन काही होणार नाही आहे। आणि हे जे येतोय ते कशासाठी येतोय तुम्हाला पण माहिती आहे की जे बोलतायत सकाळी उठून ते कोणाला फसवताय तुम्ही? मग ते दोन भाऊ आहेत, ते बोलतील नाही का? यावेळी पुढाकार त्यांनी घ्यावा, कोणीही घ्यावा, मी नाही घेऊ शकत। त्यामुळे सर्वसामान्य कार्यकर्त्यांप्रमाणे राज ठाकरेंचे चिरंजीव अमित ठाकरे यांचं सुद्धा तेच म्हणणं किंवा इच्छा आहे की दोन्ही भावांनी चर्चा करावी। तर याच संदर्भात आपण बोलूयात। आमच्या प्रतिनिधी प्रणाली कापसे आपल्या सोबत आहेत। प्रणाली,
अमित ठाकरे यांचं जे वक्तव्य आहे त्या वक्तव्याला बरीच एक पार्श्वभूमी आहे ती आपण लक्षात घेतली पाहिजे की एप्रिल महिन्यातल्या 19 तारखेला जेव्हा राज ठाकरे यांची महेश मांजरेकर यांनी घेतलेली मुलाखत प्रसिद्ध झाली त्या दिवशीपासून या सगळ्या चर्चांना सुरुवात झाली. त्यानंतर प्रसारमाध्यमं असो सगळ्यांनाच या मुद्द्यावर नेमकं कार्यकर्त्यांना काय वाटतं हे आपण जाणून घेण्याचा प्रयत्न केला होता. परंतु पुढच्या काही तासामध्ये मनसे अध्यक्ष राज ठाकरे जे परदेशात होते त्यावेळेला त्यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांना सांगितलं की याच्यावर तुमच्यापैकी कुणीही बोलायचं नाही, कुणीही यावर आपलं मत प्रदर्शित करू नका. त्यानंतर सातत्यानं रोज संजय राऊत बोलतायत की आघाडी झाली म्हणजे दोघांची युती झाली पाहिजे, होऊ शकते किंवा शक्यता आहे, राजकीय गोष्टी चाचपडल्या जात आहेत. परंतु थेट उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यामध्ये मात्र कुठलाही संवाद झालेला नाही आहे. त्यामुळे कुठेतरी या आजच्या अमित ठाकरे यांच्या वक्तव्यातून हे स्पष्ट दिसतंय की ते म्हणतायत की मी म्हणजे राज ठाकरेंचा मुलगा असून मी सुद्धा यामध्ये काहीही बोलणार नाही. जे काही बोलणं झालं पाहिजे ते या दोन भावांमध्ये झालं पाहिजे. थोडक्यात म्हणजे काय, जर राज ठाकरेंच्या बाजूनं त्यांचा मुलगा सुद्धा कुठली भूमिका मांडत नाही आहे तर उद्धव ठाकरे यांच्या बाजूनं सुद्धा इतर कुणीही त्यांचं काय म्हणणं आहे ते मांडू नये. दोन्ही भावांनी एकमेकांचे फोन नंबर एकमेकांकडे एरवी एकमेकांशी त्यांचा संवाद असतो तर तसाच संवाद युतीच्या बाबतीमध्ये करायची आहे नाही करायची आहे याच्या बाबतीमध्ये संवाद सुद्धा या दोन भावांनीच केला पाहिजे. इतर कोण म्हणजे मी स्वतः जर बोलणार नसेल, थोडक्यात अमित ठाकरेंचं असं म्हणणं आहे की मी जर बोलत नसेल तर इतर कोणीही म्हणजे उद्धव ठाकरेंच्या बाजूनीही इतर कोणी बोलू नये. बोलायचं असेल तर ते उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी एकमेकांशी बोलावं आणि त्यानंतरच ही चर्चा जी आहे ती पुढे जाऊ शकेल. आणि पुढाकार कोणी घ्यावा याबाबत सुद्धा आपण बघितलं की अमित ठाकरे यांचं स्पष्ट म्हणणं आहे की ते दोन भाऊ ठरवतील. आता पहिल्या ॲपमध्ये महानगरपालिकेच्या निवडणुकीची गाडी निघून जाते का हे बघावं लागेल. परंतु अमित ठाकरे यांच्या आजच्या या वक्तव्याला आपण अशाच पद्धतीनं घेतलं पाहिजे की दोन्ही भावांनी एकमेकांशी संवाद साधावा. दोघांच्या वतीनं इतर कुणीही हा संवाद साधण्याचा प्रयत्न करू नये किंवा इतर कुणीही युतीबद्दल वक्तव्य करू नये असंच थोडक्यात अमित ठाकरे यांचं म्हणणं आहे. परंतु त्यामुळं आता ही चर्चा केवळ दोन भावांमध्ये होणं अपेक्षित आहे हे कुठेतरी अधोरेखित होताना आपल्याला बघायला मिळतंय. बरोबर आहे. मात्र तसं प्रत्यक्षात घडेल का, हे दोन्ही नेते एकमेकांशी बोलतील का? कारण दोन्हीकडनं असं सांगण्यात आलंय की अमक्या अमक्या काळामध्ये या निवडणुका होत्या, आम्ही स्वतःहून त्यांना काही पत्र पाठवलं होतं किंवा फोन आलं होतं, फोन केला होता, तेव्हा काही प्रतिसाद मिळाला नाही असं देखील सांगण्यात आलेलं होतं. त्यामुळे तो प्रयत्न या आधी सुद्धा करून झालेला आहे. मात्र तो प्रयत्न पुन्हा करण्यासाठी कोण पहिलं पाऊल टाकणार? जसं तुम्ही म्हणालात पहिल्या ॲपमध्ये हे सगळं अडकायला नको. अगदी खरं आहे. यापूर्वीच्या ज्याही निवडणुकांचा उल्लेख म्हणजे आता अमित ठाकरे यांचा आपण म्हणणं ऐकलं तर त्यामध्येही त्यांनी जो उल्लेख केला आहे 2014चा 2017चा या सगळ्या निवडणुकांमध्ये सुद्धा प्रत्येक वेळेला मनसेनं त्यावेळेला शिवसेनेशी संपर्क करण्याचा प्रयत्न केलेला होता. कारण या दोन्ही वेळेला शिवसेनेची परिस्थिती जास्त चांगली होती, मनसेची परिस्थिती तुलनेत ही कमी होती आणि त्यामुळे दरवेळेला मनसेनं मैत्रीचा हात पुढे केलेला होता जो वेगवेगळ्या कारणांमुळे तात्कालिक कारणांमुळे का असे ना दरवेळेला ते काही वर्कआउट झालं नाही आणि त्यामुळे आपल्याला शिवसेना आणि मनसे यांची युती काही बघायला मिळाली नाही. महानगरपालिका पातळीवर सुद्धा म्हणजे मुंबई महानगरपालिका पातळीवर सुद्धा आपल्याला ती बघायला मिळालेली नाही. त्यामुळे आता ते घडतंय का हे बघणं खरंच खूप महत्त्वाचं राहणार आहे. कारण आत्ताची परिस्थिती वेगळी आहे. आत्ताच्या शिवसेनेची परिस्थिती आणि मनसेची परिस्थिती या दोन्ही गोष्टी लक्षात घेता दोन्ही भावांनी एकमेकांशी संवाद साधणं गरजेचं आहे जर त्यांना युती करायची असेल तर. नाही तर त्यांच्या वतीनं इतर कुणी बोलू नये असं या ठिकाणी स्पष्ट म्हटलेलं आहे. कारण अनेक वेळेला ही जी आजूबाजूची माणसं असतात ही आजूबाजूची माणसं त्यांची जी मतं असतात ती मतं त्यामध्ये लादण्याचा प्रयत्न करतात किंवा त्यांना जे काही वाटतं त्याचा इन्फ्लुएन्स करण्याचा प्रयत्न करतात. असा अनुभव मनसेला यापूर्वी आलेला असल्यामुळं यावेळेला मनसेची भूमिका आहे जर बोलायचं असेल तर थेट उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी बोलावं. दोघांच्या वतीनं इतर कोणी बोलू नये. जो संवाद व्हायचा आहे तो दोन भावांमध्ये व्हावा. तिसऱ्या कुणी त्याच्यामध्ये लुडबुड करू नये हेच सांगण्याचा प्रयत्न अमित ठाकरे यांच्या या वक्तव्यातून आपण काढायला हवा. बिलकुल. त्यामुळे हा नेमका काय प्रसंग होता ज्यावेळेला अमित ठाकरे यांना माध्यमांनी प्रश्न विचारला आणि हा प्रश्न नेमका आला कुठून किंवा डिरेक्टली अमित ठाकरेंना हा प्रश्न विचारण्याचं काय नेमकं प्रयोजन होतं?
आज जागतिक पर्यावरण दिवस आहे आणि या पर्यावरण दिवसाच्या निमित्तानं पर्यावरण प्रेमी असलेले अमित ठाकरे यांनी आज मुंबईभर झाडांना जे खिळे अनेक ठिकाणी काही फ्लेक्स लावण्याकरता, अनेक ठिकाणी काही सूचना लावण्याकरता म्हणून खिळे ठोकले जातात, तर ते खिळे या झाडांना अपाय करतात. त्यामुळे त्यांनी आज मोहीम घेतलेली आहे की मुंबईमध्ये विधानसभा वाईज त्यांनी सगळ्या त्यांच्या कार्यकर्त्यांना, पदाधिकाऱ्यांना कार्यक्रम दिले आणि स्वतः अमित ठाकरे सुद्धा त्या कार्यक्रमांना उपस्थित राहत आहेत. त्या कार्यक्रमानिमित्त असे माहीम इथून त्यांनी सुरुवात केली, माहीम विधानसभेतून. तर तिथे त्यांना हा प्रश्न विचारण्यात आला आणि तो प्रश्न विचारण्याचं कारण असं की काल उद्धव ठाकरे यांच्याकडनं सुद्धा असं वक्तव्य आल्याची माहिती आहे की आम्हाला काही अडचण नाही, संवाद केला गेला पाहिजे. तर हे जे वक्तव्य आहेत गेल्या महिनाभर हे सुरूच आहे की राज ठाकरे यांची मुलाखत झाल्यानंतर की मनसे आणि शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे हे दोन पक्ष एकत्रित येणार का, या दोन पक्षांमध्ये युती होणार का, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक आहे जी पडझड विधानसभा निवडणुकीला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची झाली, त्यानंतर महानगरपालिका, मुंबई महानगरपालिका जर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला राखायची असेल, कारण दुसरी पडझड ही राष्ट्रवादी पक्षाची सुद्धा झालेली आहे, तर ती पाहता काँग्रेस, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि त्याचबरोबर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष यांची मुळात महाविकास आघाडी मुंबई महानगरपालिकेमध्ये राहते का, या सगळ्या बाबी लक्षात घेताना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला जर आत्ता मदत हवी असेल आणि जर त्यांना अपेक्षित असेल की लवकरात लवकर स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये त्यांना कुणीतरी मित्र हवा आहे आणि तो मित्र मग मनसे असू शकतो का, कारण मनसे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षांचे काही मुद्द्यांवर त्यांची विचारसरणी एकसारखी आहे, त्यांचे कार्यकर्ते एकसारखे या विचारसरणीचे राहिलेले आहेत. बरं, प्रणाली थोडंसं थांबवते. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेत्या किशोरी पेडणेकर आपल्यासोबत आहेत फोन लाईनवरती. किशोरीताई, स्वागत. स्वतः राज ठाकरेंचे चिरंजीव म्हणालेत अमित ठाकरे की दोन्ही भावांनी या युती संदर्भात बोललं पाहिजे, एकमेकांना फोन केला पाहिजे किंवा काहीतरी कॉन्टॅक्ट केलं पाहिजे, संवाद साधला पाहिजे. तर मग पहिला फोन कोण करणार, उद्धव ठाकरे करणार राज ठाकरेंना की राज ठाकरे? इथे पहिला कोण करणार, दुसरा कोण करणार म्हणण्यापेक्षा महाराष्ट्रातल्या अनेक विषयांवर, अनेक महाराष्ट्राच्या विषयांचा हात घालून वाताहत होताना दिसते आहे. कोण मंत्री काय बोलतोय, कोणाचा कोणाला पायपोच राहिलेला नाहीये. आणि तो जर कंट्रोल ठेवायचा असेल तर हा ठाकरे ब्रँड मध्ये उद्धव ठाकरे असतील बोललंच पाहिजे असं आता कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे. त्यामुळे येत्या काही दिवसात होऊ शकतं ते न होण्यासाठी अनेक प्रयत्न करतायत. पण या महाराष्ट्रामध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी तेच सांगितलंय की महाराष्ट्राचा हित कायम शिवसेना जपत आली आहे. मग ते राज ठाकरे असताना असतील, बाळासाहेब ठाकरे असताना असतील किंवा आता उद्धवजी, हितासाठीच सगळ्या गोष्टी होत होत्या. परंतु आता ज्या पद्धतीने संपूर्ण महाराष्ट्र आहे ते कोणासमोर झुकतंय किंवा कोणासाठी करताय ते दिसायला लागलेलं आहे. सर्वसामान्यांच्या जीवनाशी निगडीत असलेले प्रश्न काढत नाहीयेत, धनधान्यांसाठीच सगळं चाललंय. आपण सर्वसामान्यांसाठी आहोत, दोघांनी एकत्र यावं हे बरोबर आहे आणि ते बोलतील एकमेकांशी नक्कीच. आणि मग त्याच्यावर हे नाही होणार पहिला कोण बोलला मग ह्यालाच गरज आहे का. गरज महाराष्ट्राला आहे, दोन भावांची गरज मुंबईला आहे. ती गरज ओळखून, कारण कालांतराने ज्या गोष्टी घडत गेल्या त्या गोष्टी, घडलेल्या गोष्टींमुळे हा सगळा तयार झालेला आहे. आणि ज्यांच्या बरोबर 73,000 कोटी पंतप्रधानांनी म्हटलेलं ना जेलमध्ये पाठवणार ते उपमुख्यमंत्री होतात. त्यामुळे उद्धवजी आणि राजजी एकत्र आलं काय त्याच्यात फार मोठं युतीचे सरकार त्यांना एकत्र येऊ नये म्हणून प्रयत्न करतील. बिलकुल. किशोरीताई, आपल्यासोबत मनसेचे नेते यशवंत किल्लेदार सुद्धा आहेत फोन लाईनवरती. यशवंतजी, स्वागत न्यूज 18 लोकमत मध्ये. खरं तर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येण्यासंदर्भात अनुकूल वातावरण आहेच. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडनं सुद्धा त्याला ग्रीन सिग्नल आहे. मात्र आज अमित ठाकरेंनी पुन्हा एकदा ती इच्छा बोलून दाखवली
की दोन्ही नेत्यांनी एकमेकांशी बोलायला हवं, त्यामध्ये तुम्ही आम्ही काही करून होणार नाहीये, तर मग राज ठाकरे पुढाकार घेणार का यात? नक्कीच. हे बघा, लक्षात घ्या, हे मीडियाच्या माध्यमातून बोलण्यासारखे हे विषय नाहीत. युती काही मीडियावर होत नाही ना, ती प्रत्यक्ष समोर भेटीगाठी करून चर्चा करूनच होऊ शकते. आणि ह्यासाठी समोर आमच्याकडे कोणता प्रस्तावच आला नाही अद्याप. आम्ही माध्यमांच्या माध्यमातूनच ऐकतो आहोत. असा कोणता प्रस्ताव आला तर राज ठाकरे साहेब त्याच्यावर नक्की विचार करतील. पण मग प्रस्तावाची वाट बघणार की मनसे स्वतः प्रस्ताव देणार? कसं आहे माहितीये का, यापूर्वी 2014 किंवा 2017 या 2 वेळा आम्ही प्रस्ताव दिला होता, परंतु त्यावेळेला आमचे हात पोळले अक्षरशः. आणि मग ताक सुद्धा फुंकून प्यायला हवं अशी एक आमची भावना झालेली आहे. त्यामुळे हा 2 बंधूंमधला विषय आहे. खालच्या लोकांनी बोलून काही होणार नाही किंवा खालच्या लोकांनी बोलणंही योग्य नाहीये. उद्धवजी आणि राजजी या दोघांमधला 2 बंधूंमधला विषय ते दोघं ठरवतील. बरं, मात्र एका पक्षाचे नेते म्हणून जर ही युती झाली आणि जर ती महाराष्ट्रासाठी फायद्याची असेल तर मग ती योग्य वेळी व्हायला नको का? कारण आपण बरीच वर्ष ऐकतोय ठाकरे बंधू एकत्र येणार, पण तसं प्रत्यक्षात काही दिसत नाहीये. हे दोघं बंधू जे काही निर्णय घेतील, राजजी जे काही निर्णय घेतील, तो सर्व आम्हाला मान्य असेल. बर, धन्यवाद यशवंत किल्लेदार, तुम्ही न्यूज 18 लोकमतशी बोललात त्याबद्दल. एकूणच सगळे पहिल्या फळीपासूनचे जे नेते आहेत या सगळ्यांची इच्छा आहे, सगळ्यांना मान्य आहे ही युती, आनंदच होईल अशा प्रतिक्रिया येत आहेत. मात्र हे भाऊ नेमके एकमेकांशी कधी बोलतात, यांची युती महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये आगामी होते का, त्याचा फायदा कसा होतो दोन्ही पक्षांना सुद्धा आणि महाराष्ट्राला सुद्धा, याकडे महाराष्ट्रातल्या नागरिकांचं लक्ष आहेच. या संदर्भात आपल्यासोबत बोलण्यासाठी किशोरी पेडणेकर लाईनवरती आहेतच. किशोरीताई, जसं तुम्ही म्हणताय तसं यशवंत किल्लेदार यांचं देखील म्हणणं आहे की आम्हाला मान्य आहे जे कोणी आमचे नेते जे काही निर्णय घेतील ते, मात्र तो आपसातला त्यांचा विषय आहे, त्यामुळे आम्ही बोलणं योग्य नाही, अशा प्रकारच्या प्रतिक्रिया या संदर्भात येत आहेत. किशोरीताई, संपर्क तुटलेला आहे, मात्र या दोन्ही पक्षातल्या नेत्यांच्या प्रतिक्रिया आपण घेतल्या, त्यामुळे आम्ही बोलून काही उपयोग होणार नाही, तर या 2 भावांनी, या दोन्ही पक्षाच्या नेत्यांनी समोर येऊन एकमेकांशी चर्चा करायला हवी. अगदी खुद्द राज ठाकरेंचे पुत्र सुद्धा तेच म्हणतायत, अमित ठाकरे, की आम्ही बोलून काही फायदा नाही, तर त्या दोघांनी एकमेकांशी बोलायला हवं. ठाकरे बंधू एकत्र येणार का, या चर्चा किंवा हा प्रश्न गेले काही वर्ष राजकारणामध्ये घुटमळतोय आणि त्यामुळे त्याचं उत्तर अजूनही काही महाराष्ट्राला मिळालेलं नाही. मात्र आगामी काही निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर किंवा मग महाराष्ट्र हितासाठी म्हणा का होईना, हे दोन्ही भाऊ एकत्र येतात का, याचीच महाराष्ट्राला प्रतीक्षा आहे.